कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा बस 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 इथे थांबवा थांबवा थांबवा। गेट तर बंद आहे, दिवे पण बंद आहेत आतले। नाही नाही, ओव्हरटाईम कदाचित कमी लोक करत असतील म्हणून। कोणी आहे का? नमस्कार मॅडम। नमस्कार। वर्कशॉप बंद झालंय का? वर्कशॉप 6लाच बंद झालं। तिला 6लाच? 10ला नाही, पण ओव्हरटाईम करणारी माणसं आतच आहेत का? हा मॅडम, माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात। मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आहे। वर्कशॉप 6लाच बंद झालंय आणि कोणी ओव्हरटाईम साठी थांबलं नाही आज। सोमू भाऊजी खोटं बोलले का माझ्याशी? हा लक्ष्मी, बोल ग। अहो कुठे आहात तुम्ही? मी ना अगं आता निघतोच आहे वर्कशॉप मधनं। काय झालं लक्ष्मी, आज एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी द्यायची होती, त्यामुळे मग मला आमचे मॅनेजर साहेब म्हणाले की थोडा जास्त वेळ थांबाल का, म्हणजे आज आपल्याला ही गाडी द्यायचीच आहे, म्हणून मग मी थोडा जास्त वेळ थांबायला लागलं। अगं वर्कशॉपच्या गेट मधनच बोलतोय, निघतोच आहे मी। हा पोहोचेनच घरी आता, ठीक आहे ना? हॅलो लक्ष्मी, ऐकू येतंय का ग? हॅलो, ठेवला फोन। अहो तुमच्या वर्कशॉपच्या बाहेरच तर उभी आहे, पण मग तुम्ही कुठे आहात? मी तू अशी एकटी कुठे चालली आहेस एवढ्या रात्री? कुठे गेली होतीस? तुम्ही कुठून आला? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरीच येतोय। अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? आता चाललो होतो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो। मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो। गेट बंद आहे। वॉचमॅन दादा म्हणाले की ओव्हरटाईम साठी कुणीही थांबलेलं नाही। अगं मी आमच्या दुसऱ्या वर्कशॉप मध्ये गेलो होतो। मला मॅनेजर साहेबांनी तिकडे जरा काहीतरी अर्जंट काम होतं, डिलिव्हरी होती गाडीची, म्हणून मला तिकडे पाठवलं होतं। त्या गेटवर आहे असं म्हटलं होतं ग, तो गोंधळ झाला ग। बरं चल चल जाऊया घरी, बस ना तुम्ही, चल। सावकाश। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।